नमस्ते बंधू आणि भगिनींनो. हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाला जे आता 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आपण हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनावर एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा ठेवलेली आहे. त्यासाठी आपण संक्षिप्तमध्ये थोडक्यात व्हिडिओमध्ये हैदराबाद संस्थानाचा इतिहास मांडत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निजाम उल मुल्क आणि मराठा संबंध. निजाम उल मुल्क आणि मराठ्यांचे आलेले संबंध हे आपण दोन संक्षिप्त व्हिडिओमध्ये विभागणार आहोत. पहिला भाग म्हणजे निजाम उल मुल्क मराठा संबंध पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा काळ. दुसरा व्हिडिओ आपण करणार आहोत निजाम उल मुल्क मराठा संबंध पेशवा बाजीराव प्रथम यांचा काळ. आता आपण शालेय विद्यार्थ्यापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संक्षिप्तपणे याची माहिती देत आहोत. इथं आपण काही विस्तृतपणे तो भाग देणार नाही आहेत. फक्त या घटनांचा हैदराबाद संस्थानाच्या इतिहासाशी कशा प्रकारे संबंध आला हे आपण थोडक्यात पाहत आहोत. निजाम उल मुल्क मराठा संबंध पेशवा बाळाजी विश्वनाथाचा काळ. आता बघा, पेशवा बाळाजी विश्वनाथाच्या संदर्भानं निजामाच्या संबंधाचा अभ्यास करत असताना सन 1713 वर्ष हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. का बरं? तर याच वर्षी सम्राट फरुखसियरनं मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्कला दक्षिणेच्या सुभेदारीवर नेमलेलं होतं. हा दक्षिणेचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आलेला आहे आणि याच वर्षी पेशवा बाळाजी विश्वनाथाला पेशवाईची वस्त्र मिळालेली आहेत. या अनुरोधानं या दोन घटनांना मराठे निजाम संबंधाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्व आहे. निजाम जेव्हा दक्षिणेत आला त्यावेळी मराठ्यांमध्ये कोल्हापूरकर संभाजी आणि सातारकर छत्रपती शाहू यांच्यामध्ये संघर्ष सुरू असल्याचं आपण पाहतो. कारण चंद्रसेन जाधव, सर्जेराव घाटगे, राव रंबा निंबाळकर, महाराणी ताराबाई आणि नंतर छत्रपती संभाजी हा कोल्हापूरकरांचा पक्ष या निजाम उल मुल्कनं जाणीवपूर्वक उचलून धरलेला होता. का बरं? कारण मराठ्यांच्या या दुहीचा फायदा घेऊन त्याला सातारकर शाहूंना कमजोर करायचं होतं. त्यासाठी निजामानं कोल्हापूरकरांची सतत बाजू घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच दरम्यान आपण जेव्हा दिल्लीतील केंद्रीय सत्तेकडे पाहतो त्यावेळेला एक घटना आपल्याला प्रकर्षानं दिसून येते की दिल्लीमध्ये यावेळी सय्यद बंधूंचा प्रभाव वाढलेला होता आणि या सय्यद बंधूंच्या वाढलेल्या प्रभावामुळं मोगल सम्राट आणि त्याचे बरेचसे सरदार देखील या सय्यद बंधूंच्या विरोधात गेलेले होते. त्यामुळं याच सुमारास सन 1715 निजामाला दक्षिणेच्या सुभेदारीहून हटवण्यात आलं आणि मोगल सम्राटानं असा विचार केला की हे दोन सय्यद बंधू दिल्लीत एकत्र जर राहिले तर त्यामुळं आपल्या सत्तेला धोका निर्माण होईल. त्यामुळं त्यानं हुसेन अलीला दक्षिणेच्या सुभेदारीवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे निजाम उल मुल्क हा 1715 दिल्लीला गेला आणि हुसेन अली हा दक्षिणेच्या सुभेदारीवर आला. निजाम उल मुल्कचं सय्यद बंधूंशी देखील पटत नव्हतं. निजाम उल मुल्क हा सय्यद बंधूंना जसं दिल्ली दरबारात इतर सरदार विरोध करत होते त्यांच्या विरोधी गटात सामील होता आणि या परिस्थितीमध्ये या सय्यद बंधूंना जेव्हा दिल्लीमधील ही सगळी तयारी लक्षात येत होती तेव्हा त्यांना मराठ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणं ही त्यांची एक गरज बनली होती. कारण या सय्यद बंधूंना दिल्लीमध्ये मोगल सम्राटासह इतर अनेक त्यावेळेच्या सरदारांचा एक गट बनला होता, तो त्यांच्या विरोधात होता. हे मोडीत काढण्यासाठी हुसेन अलीनं त्यावेळी मराठ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केल्याचं आपल्याला दिसतंय. मग या हुसेन अलीनं जो 1718 तह केला त्यानुसार त्याने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे अधिकार देण्याचं मान्य केलं होतं. हुसेन अली आणि मराठे यांच्यामध्ये हा जरी तह झालेला असला तरी यास मोगल सम्राटाची अद्याप मान्यता मिळालेली नव्हती.
आणि ती मान्यता घेणं गरजेचं होतं. दिल्लीमधील सय्यद बंधूंचा विरोध लक्षात घेता हुसेन अलीला आता दिल्लीकडे जायचं होतं. पण यावेळेला त्यानं मराठ्यांना सोबत घेण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पेशवा बाळाजी विश्वनाथाने सुमारे 11,000हून अधिक मराठा सैन्यासह हुसेन अलीसोबत तो दिल्ली मोहिमेला निघाला. पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसेन अली यांचं संयुक्त सैन्य फेब्रुवारी 1719मध्ये दिल्लीला पोहोचलेलं होतं. या संयुक्त सैन्याच्या शक्तीला पाहून सम्राटानं मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं सांगितलं होतं. परंतु पेशवा बाळाजी विश्वनाथाला केवळ यावरच थांबायचं नव्हतं, तर छत्रपती शाहूंची आई, बायका, मुलं आणि इतर मराठा कैद्यांची देखील आता तेथील कैदेतून सुटका होणं गरजेचं होतं. त्याप्रमाणे बाळाजी विश्वनाथानं ठरवलं की आता ही सर्व काही लोकांची सुटका होईपर्यंत आपण माघारी फिरायचं नाही. मराठ्यांच्या या शक्तिशाली सैन्यामुळं दिल्लीमध्ये सय्यद बंधूंना सत्तांतराला मदत मिळाल्याचं आपण पाहतो. आणि या सय्यद बंधूंनी सम्राट फरुखसियरला कैद केलं आणि त्यानंतर रफी उद रज्जाक यास त्यांनी तख्तावर बसवलेलं आहे. फरुखसियरला नजरकैद केल्यानंतर 2 महिन्यानंतर त्याची हत्या या सय्यद बंधूंनी केलेली होती. मग नंतर आलेल्या सम्राटाकडून मराठ्यांना या सनदा सय्यद बंधूंनी मिळवून दिल्या होत्या. मराठ्यांचे या काळातील शक्ती, प्रभाव हे पाहून निजामानं अतिशय धूर्तपणे यावेळी मराठ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याचं आपण पाहतो. कारण हैदराबाद संस्थान हे संधिसाधूपणा, दगलबाजी आणि धूर्तपणाचं एक अपत्यच आहे. निजाम उल मुल्कनं यावेळी मराठ्यांची शक्ती ओळखून त्यांना दिल्लीमध्ये एक मेजवानी देखील दिलेली होती. म्हणजे हा अतिशय धूर्त होता. वेळ काळ पाहून यानं मराठ्यांशी यावेळी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याचं आपण पाहतो. पेशवा बाळाजी विश्वनाथाच्या दिल्ली मोहिमेतून काय साध्य झालं याचा विचार करत असताना पेशवा बाळाजी विश्वनाथानं एकूण या मोहिमेचा सैन्य खर्च, नुकसान भरपाई तर मिळवलीच, त्याबरोबर चौथाई सरदेशमुखीच्या सनदा मिळवल्या आणि छत्रपती शाहूंची आई, बायका, मुलं आणि इतर जे मराठा सैन्य त्यावेळेला कैदेत होते, लोक कैदेत होते, त्यांची देखील बाळाजी विश्वनाथानं सुटका करून घेतली होती. हा बाळाजी विश्वनाथ जेव्हा दिल्लीला होता त्यावेळेला कोल्हापूरकर संभाजी आणि छत्रपती शाहू यांच्यामध्ये वडगावचं युद्ध झालं. संभाजीला असं वाटत होतं की हा बाळाजी विश्वनाथ दिल्लीत असल्यामुळं आपल्याला सातारकरांचा पराभव करता येईल. पण या वडगावच्या युद्धामध्ये छत्रपती शाहूंनी संभाजीचा फार मोठा पराभव घडवून आणला होता आणि यानंतर सातारकर शाहूंचं आपल्याला निर्विवाद वर्चस्व मराठा सत्तेवर प्रस्थापित झाल्याचं पाहतो. आणि 1720मध्ये सासवड येथे या पेशवा बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू घडून आला होता. निजाम उल मुल्क मराठा संबंधाचा हा पहिला भाग होय.